सकाळ बघा गाईस, सकाळी आमची रात्री गाईस तेल लावलेलं मला. हे प्रज्ञाच्या हातावरची मेहंदी हिच्या हातावर छापली थोडीशी. दाखव प्रज्ञा मेहंदी. प्रज्ञाची मेहंदी बघा गाईस, प्रज्ञाने स्वतः लावली एका हाताने. साथ में नहीं लगाया मैंने. ठीक आहे. तुम्हा सर्वांना गाईस 134व्या भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आता आपल्याला संध्याकाळी जायचंय. रांगोळी तुम्हाला दाखवली ना, दाखवली रांगोळी. सगळेजण इकडे रांगोळी काढतात आणि खूप छान वाटतंय. आता संध्याकाळी मजा येईल. चला आता चाय पाणी करून घेऊ. भात खाती. हे पुरण हे करते बघा, पुरणपोळ्या बनणार आहेत तरी. चल इकडे, चल इकडे. पोरगी रेडी झाली गाईस बघा. आता तिची आई रेडी होती. मी हे शर्ट घातलंय आज, त्या दिवशी घेतलेलं नवीन. संध्याकाळी जायचं आपल्याला रॅलीमध्ये. लाडू पुरणपोळी बनली गाईस, पुरणपोळी चाललंय खाणं. हे बघा गाईस, आमची लाडू झोपून उठली आहे. खूप रडत होती. तिला मी आंब्याची पानं दिलेत खेळायला बघा. आता थोडीशी शांत बसते गाईस. लाडू परेशान करत होते मम्माला. हे बघा नवीन कपडे घातलेत माझ्या बाळाने. पिंक ड्रेस घेतलाय तिला जयंतीसाठी. आणि लाडूची मम्मा रेडी होती, त्यासाठी मी हिला फिरायला बाहेर घेऊन आलो आहे गाईस. चला तुम्हाला आता तयारी दाखवतो सगळीकडे. थोडंसं आता बाहेर निघलो आहे मी फिरण्यासाठी. फिरवात थोडं बाहेर, बघू काय काय सजलंय वगैरे इकडे. आज पहिली बार आपण बघतोय तिकडे, फर्स्ट टाइम. तर माहीत नाही, एक्साइटमेंट आहे सर्व बघण्याची खूप. गाईस फिरतोय मी बाईकवरती. मी गाईस बँक शोधत होतो. आता मला बँक भेटली आहे. म्हणजे मला आज संडे आहे, नाही सॉरी आज सगळं बंद आहे. संडे नाही आज, आपल्या जयंतीमुळे सुट्टी आहे, हॉलिडे आज. बँक मला ATM पाहिजे होतं कॅशसाठी. इकडे ना गाडी उभा करायला भीती वाटते, कारण प्रोझन मॉल समोर आम्हाला फाईन बसला होता एक दिवस. तो अजून भरलेला नाही, पेंडिंगमध्ये. ऑनलाईन भरायचा आहे. तो प्रोसेस जमत नाही, करता येत नाही मला. नंतर कोर्टात जाऊन भरावं लागेल, असा विषय झाला आहे. थांबलो आहे आता ATMमध्ये. कॅश काढून घेऊन जाऊ. हाताखाली कॅश लागते. संध्याकाळी प्रज्ञाला काही खायचं वगैरे असेल किंवा नाचून थकतील ना, त्यांना ज्यूस थंड पाजावं लागेल सर्व फॅमिलीला आपल्या. खूप दिवसानंतर AC भेटले. खूप दिवसानंतर ATMमध्ये AC भेटली मला. आता आपल्या इकडे AC आहेत पण सगळं बंद आहेत. इथे चालू भेटले मला. पैसे काढू गाईस. इकडं बघा कसली तयारी चालली आहे, मस्त एकदम सुंदर. लिंबू पाणी प्यायला थांबलोय आणि खूप मस्त तयारी झाली सगळीकडे. हा बघा सगळीकडे मस्त गाईस. ॲक्च्युली मलाच माहीत नाही मी कुठे फिरतोय, पण खूप भारी वाटतंय फिरून. मजा येते फिरायला गाईस. फिरता कुठे आलो बघा, सिद्धार्थ गार्डन. इकडे आलोय फिरता. मला थोडासा रस्ता आता गुगल करावा लागेल घरी जायचं. प्रज्ञाला सांगावं लागेल लाईव्ह लोकेशन पाठव. few moments later. घरी आलोय मी आणि पेटी घेऊन आलोय 2. मस्तपैकी गावासाठी. आपल्या गावाला जयंती आहे ना, तर ते गावामध्ये आपल्याला गावाकडे असे पेटे भेटत नाही, त्यासाठी घेऊन आलोय. खूप महाग भेटलेत. तर गाईस आता सगळं फिरून आलोय मी आणि एकदम मस्त मावला सर्वीकडे. रस्ता भटकलो होतो, थोडा वेळ झाला यायला, त्यासाठी येता फेटे दिसले तर फेटे घेऊन आलो 2. आता जाऊयात. मी हेच टी-शर्ट घेतलेलं मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलेलं मी DMartवरतून. थोडंसं व्हाईटिश आहे. माझ्याकडे नवीन काही नाही आहे दुसरं, सगळे जुने झाले आहेत. आणि प्रज्ञाची साडी घालते प्रज्ञा. आणि आपल्या गावाच्या जयंतीसाठी मी दुसरं काहीतरी घेणार आहे.
आणि परत एक दुसऱ्या गावाची जयंती. अशा 3 ते 4 जयंत्या आपल्याला करायच्या आहेत. आज 14 एप्रिल आज आहे. आज मेन जयंती आहे. त्यासाठी आम्ही मेन जयंती आमच्या गावाला साजरी करता येत नाही आम्हाला, म्हणून आम्ही इकडे आलोय. मेन म्हणजे लाडू का आवाज बघा कशी आरडती आहे. आणि तिचा ड्रेस कसा वाटला पिंक ते पण सांगा. खेळून मॅडमने ड्रेस घाण करून टाकला थोडासा. थोडीशी मळाली कळकट मळकट कामाला बळकट. काय होत आहे सळसळ होत आहे. दात सळसळ आहेत का? हा ओके ए कुकीज हुशार बाळ आहे ना तू. दर हे चावती बघा बॉटल. गाईस आता रत्न रेडी साडी घालते तर ती खूप रडत होती. तिला बाहेर गाडीवरती चक्कर मारायला घेऊन आलो मी. आणि आम्हाला कोंबड्या दिसल्या आहेत बघा, आमची फेवरेट. आता कोंबड्या बघतोय आम्ही. सर्दी झाल्यामुळे ही जरा परेशान करते. आज नाक गळायला लागले तिचं आज परत एकदा. काही सगळेजण गेलेत आणि लाडू एवढी रडत होती. हिला काय झालं होतं काय माहिती. कशी तरी शांत बसले मुश्किलने. बघा डोळ्यात कशी करते अजून पण खुशकोऱ्या टाकते. आता जायचंय आपल्याला. सगळ्यात लेट चाललोय आपण. Few moments later. अरे पोरगी गाईज लाडूला खूप जास्त झोप आली आहे म्हणून आम्हाला घरी जावं लागणार आहे. आता हिला खूप जास्त झोप आली. एकदम खतरनाक कशी झोप आली त्या मुलीला. खतरनाक अशी गर्दी होती तर प्रज्ञाला लाडू रडू लागली म्हणून तिकडेच बसवलंय मी.
मेडिकल जवळ आहे का आणि मी आता गाडी आणायला चाललो आहे. ती गाडी घेऊन पटकन घरी जाता येईल आम्हाला. फटफट लेट्स गो. खूप पाय दुखत आहेत. आम्ही इथे थांबलो आहेत. लाडू झोपेतून उठली आहे आणि लाडूची मम्मा पाणीपुरी खाते मागे. मी याच्यावर लक्ष ठेवतो. भूक लागली खूप प्रज्ञाला, त्यासाठी नाचून दमली असेल. तीच नाचली आहे, मी नाचलो नाही. या लाडूसाठी. हा लाडू आहे ना, हा लाडू हा जरा गठ्ठा लाडू होत चाललाय हळूहळू आमचा. Few moments later. गाईज हे आहे मिलिंद कॉलेज, जे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या खर्चाने हे बांधलेलं आहे. आणि ही सर्व जी जागा आहे ती पण त्यांचीच आहे स्वतःची. इकडे गाडी उभा केलेली आहे. आता जातोय मी घरी. बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता याच्यानंतर मला शूट करायचा आहे प्रज्ञाचा बर्थडे ब्लॉग. आता केक घेऊन जायचा आहे मला. ओके, बाय बाय.